आता पुढची बातमी पाहूया। नव्या उमेदवारांना संधी देण्याचं शिवसेना उबाठा पक्षाने ठरवलंय, मात्र नातलगांची वर्णी लावण्यासाठी नेत्यांनीच पुढाकार घेतलाय। मुंबई महापालिका निवडणुकीत नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। 10 वर्षांनंतर लागलेल्या निवडणुकीसाठी कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, पण नेते आपला भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगीसाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जण आपलं नशीब आजमावण्यासाठी प्रयत्नशील आहे। कार्यकर्त्यांकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते, पण आता या काही पक्षांकडे, विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे काही नेतेच आपल्या नातलगांसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी फार इच्छुक आहेत किंवा त्यांनी तसे अर्ज केलेले आहेत। याच्यामध्ये मोठमोठ्या आमदार, खासदार आणि नेत्यांची नावं आहेत, ज्यांना आपल्या नातेवाईकांसाठी उमेदवारी हवी आहे आणि म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांचं कुठेतरी खच्चीकरण होऊ शकतो आणि या सगळ्याचीच आता ताळेबंद साधणं ठाकरेंना अत्यंत जिकरीचं असणार आहे। कारण जर कार्यकर्ते नाराज झाले तर काम कोण करणार हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। ठीक आहे सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।